मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे। कोणते बदल करण्यात आलेले आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण एकदम थोडक्यात समजून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। लोकमत न्यूजला सुद्धा ही बातमी अपडेट आहे, बघू शकता। मुख्यमंत्री शिंदे यांची विधानसभेत घोषणा, भगिनीकडून कोणी पैसे घेतले तर थेट जेल होणार। लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा आता 60 वरून 65 वर्षे। पूर्ण बातमी काय आहे आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 60 वर्षाची वयोमर्यादा आता 65 वर्ष करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली। योजनेच्या पात्रता अटीतून जमिनीची अट रद्द केल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे। राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की महायुतीच्या आम्हा भावंडाकडून महाराष्ट्रातील माता भगिनींना हा माहेरचा आयर दिलाय, तो आम्ही नियमित देत राहणार आहोत, असे शिंदे यांनी त्यावेळी सांगितले। या योजनेमध्ये आता नवीन काय बदल करण्यात आलेले आहे याविषयीची माहिती आपण थोडक्यात समजून घेऊया। या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना आता 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे। आधी ही मुदत 15 जुलै पर्यंत होती। यानंतर अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य होते। आता लाभार्थी महिलेकडे हे प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारहीपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। या योजनेतून 5 एकर शेतीची अट सुद्धा वगळण्यात आलेली आहे। आणखी मोठा बदल करण्यात आलेला आहे बघा। 2.5 लाख रुपयांचा उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे। आपण GR मध्ये सुद्धा बघून घेऊया की काय बदल करण्यात आलेले आहे। यामध्ये आणखी बघा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। शेवटची अट बघा, सदर योजनेमध्ये कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे। या योजनेमध्ये अशा प्रकारचे मोठे बदल झाल्यामुळे सर्वांनाच आता खूप मोठा लाभ मिळणार आहे। अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, तो जॉईन करू शकता, कारण तिथे कुठलेही अपडेट आले तर तुम्हाला सर्वात अगोदर कळवले जाईल।